स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला। जुन्या नाशिक येथील कैलास मित्र मंडळाने 1952 पासूनची परंपरा जपत पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला। यंदाही मोठ्या उत्साहात भव्य दिव्य पद्धतीने होळीचा सण जुन्या नाशिकमध्ये पार पडला। सोमवारी सायंकाळी पारंपरिक विधीनुसार होळीचे दहन करण्यात आले। सुवासिनींनी होळीची पूजा करून होळीला नैवेद्य अर्पण केला। आकर्षक अशी रांगोळी काढून गोवऱ्या रचून फुलाचे तोरण आणि खोबऱ्याच्या वाट्या पेटत्या होळीत वाहून सण साजरा करण्यात आला। नमस्कार, मी गोडसे गुरुजी। आपल्या कैलास मित्र मंडळातर्फे इथे प्रत्येक वर्षी मोठ्या पद्धतीने होळिका दहन केलं जातं। ते आज आता आपल्याला नाशिकमध्ये मोठ्या पद्धतीने इको फ्रेंडली, फक्त नाशिकमध्ये भारतामध्ये सगळीकडे लाकडी पद्धतीने लाकूड समुदाय अशा पद्धतीने केली जाते। फक्त नाशिकमध्ये नाशिकच्या परंपरेनुसार गौरी म्हणजे शेणाच्या गौऱ्यांपासूनच केली जाते। ती आपण इथे होलिका दहन करणार आहोत। मकावला नाक्याच्या मित्रमंडळ कैलास मित्र मंडळातर्फे। जय श्रीराम। कैलास मित्र मंडळाच्या 1952 पासून हा होळी उत्सव साजरा केला जातो। अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा जो काही हिंदू सनातन धर्माचा पारंपरिक सण आहे, हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। हा कैलास मित्र मंडळ, या मंडळाची स्थापना 1952 साली झालेली आहे आणि याची जी मूर्तमोड रोवल्या गेली ती माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे किसनराव गोरधने, आमचे मार्गदर्शक जयशंकर मामा, या लोकांनी, या कैलास मित्र मंडळाच्या सर्व या भागातील लोकांनी याचा स्थापना केली। शिस्तबद्ध आयोजन आणि सातत्य कैलास मित्र मंडळाने केले होते। नाशिककरांनी होळीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती। शांतता व सुव्यवस्थेसाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। नाशिककरांचे आता रंगपंचमी व रहार उत्सवाकडे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।